नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत पेरूचा चाट। हा चाट बनवायला सोपा आहे आणि घरातील प्रत्येकाला हा खूप आवडेल। हा चाट बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य नाही लागणार। चला तर बनवूया पेरूचा चाट। पेरूचा चाट बनवण्यासाठी मध्यम आकाराचे 4 पेरू घेतले आहे। यांना स्वच्छ धुवून घेतले आहे। आता यांना कट करून घेऊया। पेरूचं पुढचं आणि मागचं टोक काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पेरूला मधोमध कट करायचं आहे। आता पेरूच्या छोट्या फोडी करून घेणार आहोत व यातील बिया काढून घेणार आहोत। बिया काढूनच घ्यायच्या आहे कारण की चाटमध्ये बिया चांगल्या लागत नाही, त्यामध्ये मध्ये दाताखाली येतात मग। तर अशा प्रकारे सर्व बिया मी काढून घेत आहे। एका पेरूमधल्या बिया काढून घेतल्या आहे। आता या फोडींनाही अजून बारीक कट करून घेत आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या फोडी ठेवू शकता। अशा प्रकारे उरलेल्या पेरूमधल्या बिया काढून त्यांना बारीक कट करून घेतल्या आहे। आता पेरूचं चाट बनवण्यासाठी अजून काय लागतं ते बघूया। काळं मीठ घेतलं आहे, साधं मीठ, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, लिंबू, पिठी साखर या सर्व वस्तू मी घेतल्या आहे। एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। यामध्ये चिरलेला पेरू टाकूया। पेरूला बारीक बारीक कट केला आहे, त्यामुळे यावर मसाला खूप मस्त लागतो। यामध्ये टाकूया चाट मसाला पाऊण चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। असं भुरकवून टाकायचं आहे। जिरा पावडर टाकली आहे अर्धा चमचा, काळं मीठ टाकूया पाव चमचा, साधं मीठ टाकूया पाव चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। याला चांगलं भुरकवून टाकायचं आहे। लाल मिरची पावडर टाकली आहे, तर इथे पाव चमच्याच्या पुढे थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। लाल मिरचीचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कारण की कोणाला तिखट खूप जास्त आवडतं, तर तिखट आवडणाऱ्यांनी थोडी जास्त लाल मिरची पावडर टाका। याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। मसाला प्रत्येक फोडीला चांगला लागला आहे। आता पिठी साखर टाकत आहे मी 2 चमचे। पिठी साखरने खूप मस्त चव येते चाटला, तर चांगली मिक्स करून घेऊया। पिठी साखर टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे खूप मस्त चव येते चाटला। तर अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे। वरून थोडासा लिंबू पिळून घेऊया। एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया। तयार आहे पेरूचे चाट। एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्ही बघू शकता हे खूप मस्त दिसत आहे आणि चवीला तेवढंच अप्रतिम झालं आहे। तुम्हीही घरच्या घरी पेरूचं चाट नक्की ट्राय करा। लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल आणि याला बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।